हॅलो, आज आपण बनवूया चिकन. त्यासाठी घेतलेला आहे मी कांदा, टोमॅटो, बटाट, कोथिंबीर, वाटण तयार करून घेतलेलं आहे. वाटण्यासाठी मी सुकं खोबरं, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर हे सर्व घेतलेलं आहे आणि त्यानंतर बारीक मिश्रण करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी टोप गरम करत ठेवलेला आहे आणि त्यानंतर मी सर्वप्रथम ॲड करणार आहे चिरलेला बारीक कांदा आणि पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आहे कांदा आणि तो ॲड करायचा आहे गरम तेलामध्ये आणि तो परतून घ्यायचा आहे. तो पूर्णपणे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, तसंच ठेवायचं नाही आहे. आणि त्यानंतर मी ॲड करणार आहे तेजपत्ता वगैरे जे आहे ते ॲड करणार आहे. ते पुन्हा मी परतून घेणार आहे कांद्यासोबतच आणि त्यानंतर मी थोड्या वेळाने ॲड करणार आहे. कांदा लालसर झाल्यावर टोमॅटोसुद्धा मी ॲड करून परतून घेणार आहे. थोडं शिजेपर्यंत मी परतत राहणार आहे आणि थोडाफार लालसर झाल्यानंतर मी त्यानंतर ॲड करणार आहे त्यात लाल तिखट, हळद वगैरे हे मी ॲड करून घेणार आहे आणि ते मिश्रण पुन्हा मिक्स करून घेणार आहे. थोडा वेळ परतवून घेणार आहे. लाल तिखट वगैरे शिजेपर्यंत मी परतून घेणार आहे आणि त्यानंतर मी ॲड करणार आहे वरून चिकन. सर्व शिजून झाल्यावर बघा छान लालसर असा मसाला दिसत आहे, ग्रेव्ही बनवलेली आहे ती. त्यानंतर मी ॲड करणार आहे चिकन वगैरे ॲड करून झाल्यावर ते पुन्हा मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. ते थोडा वेळ परतून घ्यायचं आहे आणि मी आहे ना चिकनमध्ये जास्त पाणी वगैरे काय टाकणार नाही आहे, त्यामुळे त्याच्या आधीच मी बटाट वगैरे पण ॲड करून घेतलेला आहे आणि चिकनसोबतच ते पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. बघा कसा कलर आलेला आहे. चिकनसोबतच मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी पुन्हा वाटण वगैरे ॲड केलेलं आहे. वाटणसुद्धा पूर्णपणे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. परत थोडा वेळ परतून घेणार आहे आणि त्यानंतर मला आता ठेवायचं आहे वाफेवर. त्यासाठी थोडं उकळून देणार आहे. त्यानंतर ॲड करणार आहे पुन्हा मीठ चवीनुसार आणि त्यानंतर पुन्हा मिक्स करून घेणार आहे आणि अशा प्रकारे तयार झालेला आहे आपलं मस्त असं चिकन.